आता आपण जिथे उभे आहे तिथून हा 1.5 किलोमीटरचा जो बोगदा आहे ज्याला टनल म्हणतो आपण, तर हा दिग्रस आणि पुसदच्या मध्ये या मार्गावरचा सर्वात मोठा बोगदा आहे. आपण बघू शकता की इथून या टनलला सुरुवात झाली आहे. आपण बघू शकता समोर जे आहे त्या मशिनऱ्या लावून आहे आणि इथून खोदकाम चालू झालेलं आहे याचं. आणि इथं जे बघता आता इथं पाण्याला लागलेलं आहे आणि हा जमिनीपासून कमीत कमी हे 100 ते 150 फूट खालून हा टनल गेलेला आहे. आणि हा समोर एक मोठा जो पहाड आहे म्हणजे जो दिग्रस आणि पुसदच्या मध्ये घाट आहे, तर त्या पहाडाच्या आतमधून ही ट्रेन जाणार आहे. हा 1500 मीटरचा म्हणजे 1.5 किलोमीटरचा हा टनल आहे. आणि मित्रांनो याचं काम बघता ते आणखी प्रगतीपथावर याचं काम चालू आहे. हा जो रेल्वे मार्ग आहे 284 किलोमीटरचा रेल्वे मार्ग आहे. मित्रांनो याचा रेल्वे मार्गाचा उद्देश या भागातील प्रवासी सुविधा वाढवणे, त्याचबरोबर या भागातील कच्चा माल जो आहे तो कच्चा माल मोठ्या शहरापर्यंत पोहोचवणे एकदम रास्त दरामध्ये. आणि याच्यानंतर जे आपले इथं जे व्यापारी आहेत, इथं जे शेतकरी वर्ग आहे यांना याचा रेल्वेचा उपयोग होणे. तसेच या भागामध्ये इंडस्ट्रियल एरिया खूप कमी आहे, तर ज्या बाहेरच्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या सर्वात अगोदर बघतात की वाहतुकीची सुविधा, तर कमी वाहतुकीमध्ये कच्चा माल कसा येईल आणि पक्का माल इथून कसा जाईल, तर त्याचसाठी हा 284 किलोमीटरचा रेल्वे मार्ग जो की आज जवळपास 6 जिल्ह्यामधून जाणार आहे. आणि याच्यावर 27 स्टेशन आहेत मित्रांनो. याच्यामध्ये प्रमुख जे 2 स्टेशन आहेत ते वर्धा आणि शेवटचं स्टेशन जे आहे नांदेड, तर हे 2 जंक्शन आहेत मित्रांनो. आणि त्याच्यानंतर मधात जो टर्मिनल म्हणजे आपलं यवतमाळ. तर बाकीचे जे स्टेशन आहेत मित्रांनो, यवतमाळहून निघताना आपलं दारवा, दिग्रस, पुसद, उमरखेड आणि असंच आपलं नांदेड. तर हा रेल्वे मार्ग मित्रांनो 90 ते 1 कोटी लोकांना या रेल्वे मार्गाचा फायदा होणार आहे. आणि हे जे टनलचे जे काम बघता तुम्ही बघा, आता इथं सकाळीच इथं 5 वाजताच काम चालू झालेलं आहे. आणि शहरापासून आम्ही जिथं आलो आता जवळपास 8 किलोमीटर ते 9 किलोमीटर अंतर आहे दिग्रस शहरापासून. इथपर्यंत आम्ही सध्या सकाळी 4 वाजता चालत आलेला आहे. आमचा उद्देश मित्रांनो फिटनेस वगैरे तर आहेच, परंतु आता हे रेल्वेची सुद्धा अद्ययावत माहिती की जिथं कोणी येऊ शकत नाही, कारण की लोक वेळ काढत नाही, येत नाही. आम्ही मित्रांनो हे सर्व व्हिडिओ वगैरे शूट करून आम्ही सकाळी आमच्या 7 वाजता आम्ही आमच्या डेली रुटीनवर जात असतो. मित्रांनो प्रयत्न एवढाच आहे आमचा की हे रेल्वेची जी इत्थंभूत माहिती आहे, कारण की हा मित्रांनो ड्रीम प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टमुळे जो आपला मागासलेला भाग आहे विदर्भातला, तर तो भागाची पूर्णच्या पूर्ण इथं विकास होणार आहे. आणि 2009 मध्ये सुरू झालेला प्रकल्प आता आपला हे कळंब ते दिग्रसपर्यंत जास्तीत जास्त 1.5 वर्षामध्ये हा प्रकल्प चालू होणार. आणि अपेक्षा करू आपण की या दिग्रसच्या समोरसुद्धा पुसद ते आपल्या नांदेडपर्यंत रेल्वे मार्ग निश्चितच लवकर चालू होईल. त्यामुळे मित्रांनो आपल्या भागातील विद्यार्थ्यांना या रेल्वेचा फायदा होईल. आणि सरळ आपली जी उपराजधानी आहे की जी आता जिथं IIT